सर्व स्वामी भक्तांना व स्वामी सेवेकरांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. आज मी कितीही मोठे संकट असले तर त्याच्यावर मात कशी करायची आणि त्याच्यावरती पर्याय कसा काढायचा याबद्दल तुम्हा सर्वांना काही माहिती देणार आहे. आपण सर्व जीवनात सगळ्यात मोठी चूक एक करतो की आपण आपले दुःख हे सगळ्या दुनियेला सांगत बसतो. पण आपण चुकतो. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख व वेदना जगाला सांगू नका. ते तुमचे दुःख रडत रडत विचारेल व हसत हसत सांगत बसेल. कितीही मोठ्या संकटावर मात करायची असेल तर काय करावं लागतं याचा योग्य पर्याय हा आपण स्वतः निवडला पाहिजे. खूप लोक लिंबू, जादूटोणा, नारळ, हळद, कुंकू ह्या सगळ्याकडे वाहून जातात. पण मी त्या मार्गाला नाव वगैरे ठेवत नाही. पण जर तुम्हाला संकटावरती मात ही योग्य आणि साध्या पद्धतीने करायची असेल तर तुम्ही स्वामी सेवेकरी म्हणून वर याल. तर स्वामी सेवा केल्यानंतर कधीही आपण कोणाचे वाईट करू शकत नाही किंवा आपलेही कधी वाईट होणार नाही. तुमची सेवा ही तुम्हाला चांगलेच फळ देणार. यातून तुमचं कधीही वाईट होणार नाही याची गॅरंटी मात्र महाराज आपल्याला देतात. संकट ही सर्वांना आहेत. हे काय एकाला आहे दुसऱ्याला नाही असं काही नसतं. संकट, त्रास, दुःख, वेदना हे सर्वांसाठी आहे. पण त्यामध्ये ते आपण कसं फेस करायचं हे प्रत्येकावर आपापल्या मनावरती ठरलेलं असतं. आपले दुःख, आपल्या चुका फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ माऊलींसमोर अंतःकरणातून न घाबरता न लाजता कुणाचीही पर्वा न करता सांगा. कारण तिथे तुमच्या दुःखाचा, वेदनेचा प्रचार प्रसार महाराज कोणाजवळही करत नाहीत. त्याच्यावरती ते फक्त सोल्युशन देतात आणि आपल्याला तेच हवे असते. कारण स्वामीच ब्रह्म आनंदाचे उगम आहेत व सर्व सुख शांतीचे आश्रयस्थान आहेत. आर्ततेने हाक मारली असता श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जेव्हा दुःखात व संकटात असताना आपल्याला हे वाक्य आठवतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा तुम्ही स्वतः पहा की तुम्हाला किती आधार मिळतो मनाला. दुःखात कितीही असाल, कितीही डोळ्यातून पाणी थेंब गळत असेल तुमच्या, तरीही तुम्ही 1 सेकंदामध्ये हे वाक्य तुमच्या जेव्हा डोक्यात येईल की महाराज म्हणतात आपले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा आपले मनात किती मोठा आधार निर्माण होतो. आपल्या डोळ्यातून येणारे पाणी हे जिथल्या तिथं थांबते. त्यामुळे महाराजांच्यावरती निसंकोचपणे न घाबरता कोणत्याही प्रकारची मळमळ मनामध्ये न ठेवता विश्वास ठेवा व महाराजांची सेवा करा. आज मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे, जी सेवा खूप मोठी आहे. ज्या सेवेने ह्या दुनियेतील कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ही सेवा करू शकता. तुमची खरोखरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येते. पण जर अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतली करतो. त्यामुळे तुम्ही ठरवायचं तुम्हाला अंधश्रद्धेकडे जायचं आहे की श्रद्धेकडे जायचं आहे. हे प्रत्येकाचं आपापलं पर्सनल मत आहे. शक्ती कोणती आहे ते त्या शक्तीचे नाव आहे श्री स्वामी समर्थ. ती शक्ती ह्या दुनियेतील सर्वात मोठी शक्ती आहे. जे जे लोक स्वामींची सेवा करतात त्यांना माहीत आहे महाराज काय करू शकतात, महाराजांची प्रचिती कशी आहे, महाराज कसे लोकांना अनुभव देतात, महाराजांच्या सेवेने किती लोकांचे मोठमोठे प्रश्न सुटलेले आहेत. फक्त हा एवढा षडाक्षरी मंत्र आहे जो घरात सर्वांनी जपल्यास जसा त्याचा जप आपण घरामध्ये वाढत जातो, त्या षडाक्षरी मंत्राची संख्या जशी वाढत जाते तशी घरातील परिस्थिती सुधारते. हा षडाक्षरी मंत्राची जेव्हा आपण एक संकल्पयुक्त सेवा करतो, अगर सर्व लोक घरामध्ये या षडाक्षरी मंत्राचा जप करतात, तेव्हा हा जप जेव्हा 6 लक्ष झाल्यावर 6 लक्षाच्या वर जेव्हा होतो, या जपाची प्रचिती आपल्याला येऊ लागते. या जपाने पैशाचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य संततीविषयी चिंता मिटते. ज्या लोकांना संततीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना मुलं बाळं होत नाहीत किंवा काही प्रॉब्लेम आहे, त्यांनी महाराजांचा निसंकोचपणे मनात कोणतीही मळमळ न ठेवता नामस्मरण चालू करायचं आहे. आणि मुलं ज्या घरामध्ये लहान मुलं किंवा मोठी मुलं ही काही खूप आगाऊपणा करतात किंवा काही नको त्या खोडी करत असतात, आईवडिलांना फार टेन्शन असतं, पण काय करावं कळत नाही. काही वेळेला आईवडील जादू टोना काही ह्याच्यावरती काय झालंय का, कुठून काही पछाडले का वगैरे या मार्गामध्ये जातात. पण या मार्गाकडे न जाता तुम्ही स्वामी समर्थांचा निसंकोचपणे नामस्मरण चालू करा. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा महाराजांच्या समोर एक अगरबत्ती लावा आणि जेव्हा नामस्मरण करत असतानाची जी अगरबत्तीची जी विभूती खाली पडते, ती विभूती तीर्थ म्हणून एक पाण्याच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये ती विभूती टाकून जो मुलगा आगाऊपणा करतो त्याला ते
तीर्थ म्हणून पाजा. तर त्या मुलामध्ये खूप सुधारणा तुम्हाला दिसेल. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची अगोदरच तुम्हाला सूचनाही मिळते. जेव्हा तुमच्याकडून 6 लक्षाच्या वरती संख्येमध्ये नामस्मरण षडाक्षरी मंत्राचं श्री स्वामी समर्थ या मंत्राचं होतं, तेव्हा तुम्हाला पुढील काय आपल्या आयुष्यात पुढं काय घडणार आहे त्या घटनांच्या अगोदरच महाराज तुम्हाला सूचना किंवा जे दृष्टांत म्हणतो ते द्यायला सुरू करतात. सज्जनांचा सहवास घडतो. जे धार्मिक लोक आहेत, सज्जन लोक आहेत, खूप चांगले लोक आहेत, जे तुम्हाला चांगला सहवास त्यांचा भासेल किंवा चांगल्या मार्गाकडे घेऊन जातील, अशा लोकांचा तुम्हाला सहवास घडतो. ते स्वतः महाराजच करून देतात. धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते. म्हणजेच की आपण जे ग्रंथ वाचतो, नवनाथ असो, मल्हारी सप्तशती, दुर्गा सप्तशती, असे ग्रंथ जे आहेत जे खूप चांगले आहेत, त्यांचे तुम्हाला वाचन आपोआप घडून जाते. चेहऱ्यावर तुमच्या एक देवी तेज दिसून येते. जेव्हा तुम्ही महाराजांचे एवढे नामस्मरण करता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आपोआप ते तुमची सेवा दिसून येते. असा हा सरळ सुलभ जप आपण करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. आणि हा जर जप तुम्ही लाखांच्या संख्येत जर केला तर तुमच्या आयुष्यात कोणतंही संकट राहणार नाही. सेवेकरी, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करा आणि खूप लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचावेत. जे दुःखात लोक आहेत त्यांच्या दुःखाचे निरसन व्हावं यासाठी शेअरही करत राहा. जे लोक स्वामींची सेवा करत नाहीत, नको त्या मार्गाकडे जातात, त्या लोकांना मदत होईल आपल्यामुळे. मी श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गातून सेवा मार्गात आलेले आहे आणि मी महाराजांची सेवा करते आणि मला जी माहिती आहे, माझ्याकडे जे अनुभव आहेत, प्रचिती आहे, मी तुमच्यापर्यंत पोचवत राहीन. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ.